आणि यानंतर थेट जाऊयात संजय राऊत बोलतायत तिथे. थोडंसं पुढे ओके 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 प्रश्न अरे बाबा संजय राऊत माध्यमांच्या समोर. आता माध्यमांचे प्रतिनिधी त्यांना काय प्रश्न विचारतात आणि त्यावरती ते काय उत्तर देतात ऐकूया. सर, प्रकाश आंबेडकर काल असं म्हणाले की शरद पवार हे भाजपचेच आहेत. काय वाटतं सर आपल्याला? प्रकाश आंबेडकर यांचे विधानाशी आम्ही अजिबात सहमत नाही. प्रकाश आंबेडकर आणि शिवसेनेशी 4 दिवसापूर्वीच युती झाली. माननीय उद्धवजी ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर यांनी आंबेडकर भवनात त्या संदर्भात घोषणा केली. नक्कीच प्राथमिक चर्चेमध्ये सध्या तरी शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडी अशी चर्चा झालेली आहे. पण प्रकाश आंबेडकर यांनी महाविकास आघाडीतले जे प्रमुख पक्ष आहेत, मग काँग्रेस असेल, राष्ट्रवादी काँग्रेस असेल, त्यांच्याविषयी अशा प्रकारची विधानं करणं हे आम्हाला मान्य नाही, अजिबात मान्य नाही. विशेषतः माननीय शरद पवार हे महाराष्ट्राचे आणि देशाचे एक उत्तुंग नेते आहेत. ते भाजपचे आहेत असं म्हणणं हा त्यांच्या आतापर्यंतच्या कारकिर्दीवरचा एक फार मोठं आरोप आहे, असं नाही आहे. जर ते भाजपचे असते तर महाराष्ट्रात त्यांनी 2.5 वर्षापूर्वी भाजपचं सरकार दूर ठेवून शिवसेनेच्या नेतृत्वाखाली, उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचं सरकार येऊच दिलं नसतं. त्याने भाजपला रोखण्याचा प्रयत्न केला प्रत्येक वेळी. आणि आज सुद्धा या देशामध्ये जेव्हा विरोधी पक्षाच्या एकीचा विषय आपण करतो तेव्हा आपण शरद पवार यांचं नाव प्रामुख्याने घेतो की समस्त विरोधी पक्षांना एकत्र करण्याचं काम शरद पवार साहेब करू शकतात. त्याच्यामुळे अशा प्रकारच्या भूमिका घेताना प्रकाश आंबेडकर यांनी जपून शब्द वापरायला हवे. उद्धव ठाकरे साहेब आणि त्यांची चर्चाही झाली की आपल्याला महाविकास आघाडीमध्ये भविष्यामध्ये एकत्र काम करायचं आहे. तेव्हा जे काही पहिले भूतकाळातले मतभेद असतील ते आपल्याला दूर ठेवले पाहिजेत आणि आपण एक भक्कम आघाडी उभारायला हवी. नाना पटोले असं म्हटलेत की त्यांचा महाविकास आघाडीचा काही एक संबंध नाही, प्रस्ताव अजून आलेला नाहीये. राहुल गांधींशी बोलू आम्ही. माझं राहुल गांधींशी त्या विषयावर चर्चा झालेली आहे. सर, कर्नाटक सरकार ने बाकायदा वकीलों की टीम बनाई है. हर वकील को 60 लाख रुपए पे कर रहे हैं इस विवाद के मसले को कोर्ट में पैरवी करने के लिए. बात ऐसी है, सरकार की तरफ से कोई तैयारी ऐसी नहीं है, गलत है. इस प्रश्न के ऊपर महाराष्ट्र की सरकार ने भी बड़े वकीलों की फौज खड़ी की है. ऐसा नहीं है, जब हमारी सरकार थी तब भी हमने किया है और आज भी वो करते रहेंगे और करते होंगे. मैं ऐसा नहीं कहूँगा कि कर्नाटक ने किया और महाराष्ट्र कुछ नहीं कर रहा है. हमारे यहाँ भी हो रहा है. सर, एक डॉक्युमेंटरी को लेकर काफी चर्चा है देश में. सर, सुजय, नाशिक पदवीधर मतदारसंघामध्ये आता भाजप कोणाला पाठिंबा देणार आहे हे महत्वाचं आहे. त्यातच सुजय विखे पाटील म्हणतात की एका रात्री पारडं पलटण्याची जी धमक आहे ती फक्त भाजपमध्ये आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये. याकडे कसं पाहता, कारण की शुभांगी पाटलांना आपण संपूर्ण आम्ही पाठिंबा याच्याकडे काहीच पाहत नाही. जेव्हा मतदान होईल त्यानंतर पाहू. सर, पुणे पोटनिवडणुकीच्या बाबतीत काय नेमकी चर्चा? कारण का 2 जागा आहेत महाविकास आघाडीमध्ये 3 पक्ष. त्याच्यावरती किती वेळा बोलायचं? 2 जागा आहेत आणि महाविकास आघाडीचा प्रत्येक घटकाला निवडणूक लढवायची आहे. पण आम्ही आधीच सांगितलं की आमचा आग्रह आहे आणि तेथील जनतेचा आग्रह आहे की चिंचवडची जागा ही शिवसेनेनं लढवावी. आणि आमच्या पक्षातला तो एक भूमिका आम्ही जी घेतली त्या जागेसंदर्भात, ती भूमिका आम्ही अजितदादा पवार, जयंतराव पाटील आणि सुनील तटकरे हे 4 दिवसापूर्वी जेव्हा मातोश्रीवर चर्चेसाठी आले होते तेव्हा आम्ही भूमिका स्पष्ट मांडली की चिंचवडची जागा ही आम्ही लढू, शिवसेना लढेल. आणि कसब्याच्या जागेसंदर्भात काँग्रेस की राष्ट्रवादी याबाबत आम्ही बसून निर्णय घेऊ. सर, काल उद्धव ठाकरे ज्यावेळी ठाण्यामध्ये आले होते त्यावेळी राष्ट्रवादीचे जितेंद्र आव्हाड हे त्यांच्याबरोबर सावलीसारखे मागे होते. तर असा एक आरोप केला होता की हे संपूर्ण शिवसेनेचा कार्यक्रम हायजॅक करायचा प्रयत्न. छे असं काहीतरी कार्यक्रम शिवसेनेचाच होता. महाविकास आघाडीचे एक माजी मंत्री म्हणून ठाण्यात ते आले असतील. जितेंद्र आव्हाड हे ठाण्याचे नेते आहेत त्यांच्या पक्षाचे
आणि माजी मुख्यमंत्री आहेत उद्धव ठाकरे, त्यांच्या मंत्रिमंडळात त्यांनी काम केलेलं आहे आणि मी त्यांच्याबरोबर का होतो हे त्यांनी काल स्पष्ट केलं आहे. आव्हाड यांना जेव्हा करोनाचा संसर्ग झाला तेव्हा त्यांची प्रकृती फार चिंताजनक होती आणि तेव्हा एक कुटुंब प्रमुख म्हणून उद्धव ठाकरे यांनी आव्हाड यांची जी काळजी घेतली त्या भावनेतून तिकडे आल्याचे त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. सर वंचितच्या युती संदर्भात प्रकाश आंबेडकरांची भूमिका याबद्दल संजय राऊतांना विचारलं गेलं. त्याचसोबत पुण्यातल्या 2 विधानसभा मतदारसंघांच्या पोटनिवडणुकीबाबत सुद्धा संजय राऊतांना माध्यमांनी विचारलेले प्रश्न आणि यावरती संजय राऊत यांची उत्तर आपण ऐकली. चिंचवडमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा उमेदवार असेल आणि चिंचवडच्या जागेसाठी आम्ही उत्सुक आहोतच. स्थानिक जनतेची सुद्धा तीच इच्छा आहे असं संजय राऊत म्हणाले.